प्रशंसापत्रावरील विचार आणि मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाहीत. अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहेत आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो. आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसापत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत. ज्यांच्या प्रशंसापत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. सोनालिका चीता DI32 नावाचं हे मॉडेल आहे आणि हे खतरनाक आहे कारण की चीता याला नाव दिले त्यासारखी जी मेहनत आहे तर शेतामध्ये करण्यासाठी या मॉडेलचा उपयोग होतो. अनेक शेतकरी बांधव याच्याविषयी विचारपूस करता आहेत. अनेक शेतकरी बांधवांना हे मॉडेल पसंतीला त्यांच्या उतरताना पाहायला मिळते. नेमकं या मॉडेलमध्ये खास काय आहे? सोनालिकानं कस्टमर जे आहेत शेतकरी आहेत त्यांच्याकडनं घेतलेल्या ज्या प्रतिक्रिया तर त्या प्रतिक्रियांच्या जीवावरती खरं तर याच्यामध्ये सगळे बदल केलेले आहेत आणि बऱ्याच ॲडव्हान्स फीचरच्या माध्यमातून सोनालिकाच्या चीता DI32 मॉडेलला आधुनिक किंवा तितकंच ॲडव्हान्स बनवण्याचा प्रयत्नसुद्धा झाला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनी धनंजय आयरे. मी मूळचा राहणार मुळाणे, सटाणा तालुका, जिल्हा नाशिक. तर बघा मित्रांनो, मी एक नवीन शेतकरी आहे. एक युवा पिढीला एक चालना मिळावी असा शेतकरी आहे. तर बघा मित्रांनो, मी अगोदर शेतीकडे कुठल्याही प्रकारचं माझं कुठल्याही प्रकारचे मला वाटत नव्हतं की मी शेती करावी. वडिलोपार्जित खूप शेती ही चालू होती, पण पाहिजे तशी शेती ही होत नव्हती आणि पाहिजे तसं उत्पन्न ही शेतीतनं मिळत नव्हतं. आणि मी एक मार्केटिंग फील्डमध्ये काम करत होतो. एक मित्र मला मिळाला. तो मित्र मला म्हणाला की कॅल्क्युलेशन समजवलं मला शेतीचं, एक आधुनिक शेतीकडे वळ आणि आधुनिक शेतीकडे वळल्यानंतर तुला कसा फायदा होईल हे पहिले अगोदर बघ. मग हळूहळू 2017मध्ये मी सुरुवातीला शेती करायला सुरुवात केली. शेती करताना सुरुवातीला पहिल्याच पिकामध्ये मला थोडासा कोलॅप्स झाला. कोलॅप्स झाल्यानंतर कारण आमचा जो भाग आला तो कंटिन्यू पाऊस न असणारा भाग आहे. आमच्याकडे कंटिन्युअसली पाऊस नसतो. ज्या वर्षी पाऊस झाला त्या वर्षीच आम्हाला उत्पन्न मिळतं. मग पहिल्या वर्षी कोलॅप्स झाला, परंतु नशिबाने दुसऱ्याच वर्षी मला आमच्या इकडं चांगल्या रीतीने असा पाऊस चांगला झाला आणि पाऊस झाल्यानंतर मी सुरुवात केली. तर मला ट्रॅक्टर घेण्याची खूप इच्छा होती कारण मला खूपच मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. ज्यावेळेस मला असं कांदा लागवड करायची असते तर त्यावेळेस कधीकधी मला रात्रीच्या वेळी काम करून घ्यावं लागत होतं बोलून आणि सकाळी माणसं ॲडजस्ट करावं लागत होते आणि सकाळी पण ते कामं होत नव्हते ॲडजस्ट. परंतु मी एक दिवशी घरात बसून सर्वांची चर्चा केली की आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचाच आहे, आपण ट्रॅक्टर घ्यावाच लागेल. कारण की ट्रॅक्टर घेतल्याने आपल्याला भरपूर ठिकाणी जो पैसा आपण भाडेतत्वावर जास्त प्रमाणात जातो तो पण आपला पैसा वाचेल आणि आपली शेती पण वेळेवर पूर्ण जे काम असतील ते वेळेवर पूर्ण करता येतील आपल्याला. सटाण्याला शोरूम आहे सोनालिका ट्रॅक्टरचे. तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मला गोकुळ सर यांचं चांगले मार्गदर्शन भेटले. गोकुळ सरांनी समजून सांगितलं की हा ट्रॅक्टर घ्या, तुमचं डाळिंब शेत आहे. तर डाळिंब शेत असल्यामुळे तुम्हाला तुमचं जे समजा ब्लोअरचं काम असेल, समजा आता याची साईज माझं स्वतःचं म्हणणं असं होतं की मला ब्लोअरला पण चाललं पाहिजे आणि शेतातले कामं पण पूर्णतः झाले पाहिजे. मग शेतातले कामं पण व्हायला पाहिजे आणि असं दोघं व्हायला पाहिजे. तर दोघांसाठी पण ॲडजस्ट असा ट्रॅक्टर हवा आहे आपल्याला. कारण खूप पण मोठा घेऊ शकत नाही, खूप पण लहान जर घेतला तर त्याचा प्रॉब्लेम काय येईल की आपल्याला जे रोटर असेल किंवा पलटी असेल या गोष्टींना जास्त लहान घेतल्यानंतर तो काय बाकीच्या कामांना चालणार नाही, फक्त ब्लोअर पुरताच मर्यादित राहील. परंतु हा असा ट्रॅक्टर आहे की याच्यामुळे माझं ब्लोअरचं पण काम होतं, शिवाय शेतातले पण सर्व कामं वेळोवेळी होत असतात. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 2780 सीसीचं शक्तिशाली इंजन याला देण्यात आलेलं आहे, जे की 3 सिलेंडरचं इंधन कार्यक्षम असलेलं हे इंजन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला चीता मॉडेलला पॉवरफुल बनवण्याचं काम झालं आहे. इंजनमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. 4 स्ट्रोक इंजन आहे, त्याचबरोबर 3 सिलेंडर आहेत, 130 NM कमाल टॉर्क त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. ड्राय एअर क्लीनर आहेत आणि त्याचबरोबर सायलेन्सर जे आहे तर त्याची साईजसुद्धा हॉरिझॉन्टल या मॉडेलमध्ये देण्यात आलेली आहे, जेणेकरून शेतामध्ये कुठेही अडचणीच्या ठिकाणी हे मॉडेल जाऊ शकतं, मशागत अगदी उत्तमरित्या करू शकतं. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ट्रान्समिशन. याचा जर विचार करायचा झाला तर 8+2चा गिअरबॉक्स याला देण्यात आलेला आहे. कमाल वेगाचा विचार करायचा झाला तर 2.5 ते 31.8 km/h एवढी स्पीड या ट्रॅक्टरला आपल्याला पाहायला मिळते. तर ही जे फीचर म्हणता येईल आणि याचबरोबर जे एक लॉक या मॉडेलमध्ये आपल्याला देण्यात आलेले, या लॉकच्या माध्यमातून म्हणजे अवजार याला जोडली जातील तर ती लॉकसुद्धा करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. हायड्रॉलिक कॅपॅसिटीचा जर विचार करायचा झाला तर 1325 किलोग्रामची हायड्रॉलिक कॅपॅसिटी याला पाहायला मिळते. ट्रान्सपोर्ट लॉक याला आहे, हुक आहे,
ट्रॉली पाईप आहेत आणि स्टिअरिंग जे आहे तर ती पॉवर स्टिअरिंग या मॉडेलला देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 2 व्हील ड्राईव्ह हे ट्रॅक्टर पाहायला मिळतं. शेतीमधले द्राक्ष असो किंवा मोसंबीचा बाग असो किंवा इतरही फळबागांमध्ये अंतर्गत मशागतीसाठी ऑलराऊंडर म्हणून याचा फायदा होऊ शकतो, उपयोग करता येऊ शकतो. आणि सोनालिकानं नवीन ॲडव्हान्स फीचर या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ॲड केलेत, इन्क्लूड केलेत आणि चीता DI32 नावाचं हे मॉडेल शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. नमस्कार, मी प्रदीप क्षीरसागर, नाशिक जिल्हा सटाणा, यशवंत ट्रॅक्टर सटाणा मधून बोलतो आहे. मी 2019मध्ये डीलरशिप घेतली सोनालिका ट्रॅक्टरची. नंतर 6 महिन्यात RX32 हे मॉडेल कंपनीने काढलं. त्याच्यात भरपूर पीस मी विकले. नंतर आता चित्ता सिरीज आलेली आहे. चित्ता सिरीज ही एकदम मॉडेल एकदम भारी आहे. पूर्वी RX32 मॉडेल होतं. नंतर शेतकऱ्यांनी आम्हाला सुचवलं की शेट हे असं पाहिजे, तसं पाहिजे. त्यावेळेस आम्ही कंपनीच्या साहेबांशी चर्चा करून आम्ही जे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं ते साहेबांसमोर मांडलं आणि हळूहळू ते कंपनीने पण काम चालू ठेवलं आणि ते आता चित्ता सिरीजमध्ये आलेलं आहे. चित्ता सिरीजला चांगल्यापैकी मागणी आहे. जवळपास मी 150 पीस विकले 160च्या आसपास. आता उर्वरित 1 महिन्यात 40 ट्रॅक्टरचं बजेट आहे. त्याच्यात कंपनीने कूलिंग सिस्टीम दिलेली आहे इंजिनला. नंतर टॉर्च चांगला दिला आहे, वाढवला आहे. नंतर डिझाईन बदलली आणि आता चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांची पसंत होते. चित्ता हा नागटीला पण चांगला आहे, रोटाव्हिटरला चांगला आहे, ट्रॉलीला चांगला आहे, फळबागेसाठी चांगला आहे, डाळिंब पिकासाठी चांगला आहे, द्राक्ष बागात सुद्धा हा चालतो. अशा प्रकारे हा एक शेतकऱ्यांची पसंत बनलेला आहे. म्हणजे याची जर तुम्हाला फ्री टेस्ट घ्यायची असेल, पाहायचं असेल हे मॉडेल कसं आहे, शेतीतल्या कामासाठी कसं वापरलं जातं, तर तुम्ही जवळच्या डीलरशिपला नक्की भेट देऊ शकता आणि या मॉडेलविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. अशाच वेगवेगळ्या ट्रॅक्टरच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहूया. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय हिंद.